नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यात आपल्याला भगवान शंकरांच्या सेवा या करायच्या असतात. या महिन्यात भगवान शंकरांच्या सात्विक लहरी मोठ्या प्रमाणात जागृत झालेल्या असतात आणि त्यांना आपल्यावर प्रसन्न करून घेण्यासाठीच या महिन्यात आपल्याला व्रत, वैकल्य आणि पारायण ही करायची असतात. आता भगवान शंकरांच्या कोणकोणत्या सेवा आपल्याला श्रावण महिन्यात करायच्या की ज्याने आपल्यावर भगवान शंकरांची सेवा आणि कृपा आशीर्वाद राहील, तर याबद्दलच आपण या व्हिडिओत माहिती बघणार आहोत. नमस्कार, मी साधना. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. आणि आजची माहिती शेवटपर्यंत ऐका. बघा, श्रावण महिन्यामध्ये आपल्याला आपापल्या परीने भगवान शंकरांची सेवाही करायची असते. भगवान शंकरांना भोळा महादेव म्हणतात. भोळा महादेव का म्हणतात, तर अगदी भोळेपणाने आपल्या मनातून जो काही भक्तिभाव निघतो, जी काही सेवा आपल्याकडून घडत असते, ती सेवा भगवान महादेव पटकन स्वीकार करतात आणि त्याचं फळही आपल्याला तितकंच पटकन देतात. म्हणूनच भगवान शंकरांना भोळा महादेव म्हणतात. आता या भोळ्या महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी, किंवा तुम्हाला जमत नसेल प्रत्येक दिवशी, तर श्रावण महिन्यातील सोमवारी या भोळ्या शंकराच्या काही सेवा करायच्या आहे. त्यातली भगवान शंकरांची सर्वात आवडती सेवा म्हणजे रुद्राभिषेकाची सेवा. बघा, तुम्ही श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी किंवा श्रावण महिन्यातील सोमवारी रुद्राभिषेकाची सेवा करू शकतात. परंतु या सेवेसाठी जास्त वेळ लागतो आणि सर्वजण ही सेवा करू शकत नाही. म्हणून तुम्ही साध्या पाण्याने भगवान शंकरांच्या शिवलिंगावर अभिषेकही रोज करू शकतात किंवा सोमवारच्या दिवशी करू शकतात. अगदी साधं पाणी किंवा कच्चं दूध किंवा पंचामृत या तिन्हीपैकी कोणत्याही एका वस्तूने किंवा तिन्ही वस्तूंनी तुम्ही भगवान महादेवांचा अभिषेक या श्रावण महिन्यात करायचा आहे. तसेच तुम्हाला शिवमहिम्न स्तोत्राचं पठणही या श्रावण महिन्यात करायचं आहे. तसेच शिवस्तुतीही तुम्हाला पठण करायची आहे. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही रुद्राध्यायाचं पठणही या श्रावण महिन्यात करू शकतात. तसेच तुम्ही शिवकवचाचंही पठण या श्रावण महिन्यात करू शकतात. तसेच रामरक्षा स्तोत्रातील 1 ते 10 ओव्यांचं तुम्ही श्रावण महिन्यात रोज पठण करू शकतात किंवा सोमवारच्या दिवशी पठण करू शकता. आता श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत ग्रंथाचं पारायणही आपण करू शकतो. आपल्याला 1 दिवसाचं, 3 दिवसाचं, 7 दिवसाचं किंवा 9 दिवसाचं, 15 दिवसाचं, 15 दिवसाचं शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण या श्रावण महिन्यात करायचं असतं. आता प्रत्येकालाच पारायण करायला जमेल असं नाही, म्हणून ज्यांना पारायण करायला जमत नसेल त्यांनी शिवलीलामृत ग्रंथातील 11व्या अध्यायाचं रोज पठण करायचं आहे. बघा, 11वा अध्याय हा खूप प्रभावी अध्याय आहे आणि त्या अध्यायाचं रोज पठण केल्याने आपल्याला शिवलीलामृत ग्रंथाचं पठण केल्याचं फळ मिळतं. म्हणून आपण या 11व्या अध्यायाचं रोज पठण करायचं आहे किंवा सोमवारच्या दिवशी पठण करायचं आहे. तसेच नित्य पठणाच्या ज्या 42 ओव्या आहेत त्यांचंही पठण आपण रोज करू शकतो किंवा सोमवारच्या दिवशी करू शकतो. यापैकी आपल्याला जी सेवा जमेल ती सेवा या श्रावण महिन्यात दररोज करायची आहे किंवा सोमवारीच्या दिवशी करायची आहे. आता याचबरोबर आपण श्रावण महिन्यामध्ये काही मंत्रांचंही पठण करू शकतो. आपल्याला सेवा करायला वेळ नसेल तर आपण आपल्या कामातच म्हणजे काम करत असताना काही मंत्रांचं पठण करायचं असतं. तर मुख्यतः स्त्रियांनी नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचं श्रावण महिन्यात जास्तीत जास्त पठण करायचं असतं आणि पुरुषांनी ओम नमः शिवाय या मंत्राचं पठण जास्तीत जास्त करायचं असतं. तसेच तुम्ही रुद्र मंत्राचंही पठण श्रावण महिन्यात करू शकतात. आता रुद्र मंत्र कोणता? ओम नमो भगवते रुद्राय या रुद्र मंत्राचं तुम्हाला पठण श्रावण महिन्यात करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला रुद्र गायत्री मंत्राचं देखील पठण या श्रावण महिन्यात करायचं आहे. रुद्र गायत्री मंत्र ओम सर्वेश्वराय विद्महे शूलहस्ताय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात या रुद्र गायत्री मंत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्राचं देखील पठण तुम्हाला श्रावण महिन्यात दररोज करायचं आहे. महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहि सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्योन्मोक्षी यमामृताय या महामृत्युंजय मंत्राचंही पठण तुम्हाला श्रावण महिन्यात करायचं आहे. आता या मंत्रांचं पठण तुम्हाला करणं शक्य नसलं तर तुम्ही श्रवण देखील
यूट्यूबवर लावून करू शकतात। या मंत्रांचं तुम्हाला तुमच्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ दिवसभरात श्रवणही करता येतं। तुमच्या मोबाईलमध्ये हे मंत्र लावून द्यायचे आणि श्रवण करायचे। तर अशा प्रकारे तुम्हाला काही सेवा भगवान भोलेनाथांच्या करायच्या आहे। जर तुमच्या घराजवळ एखादं शिवाचं मंदिर असेल तर त्या मंदिरात तुम्ही रोज सकाळी 1 तांब्या जल त्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे। असं केल्याने तुमच्या आयुष्यातील जे काही वास्तुदोष, पितृदोष आणि कालसर्पदोष असतील तर या तिन्ही दोषांचा सर्वनाश या सेवेने होतो। फक्त 1 तांब्याभर पाणी तुम्हाला भगवान शंकरांच्या शिवलिंगावर दररोज अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही भगवान शंकरांच्या शिवलिंगावर बेलपत्र वाहायचं आहे। तुमच्या इच्छेनुसार 1, 11, 108, 51 अशा क्रमाने तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर धोत्र्याचं पांढरं फूल किंवा इतरही पांढऱ्या फुलं तुम्हाला शिवलिंगाला अर्पण करायचे आहेत। तसेच तुम्हाला धोत्र्याचं जे काटेरी फळ असतं तेही तुम्हाला श्रावण महिन्यात शिवलिंगावर अर्पण करायचं असतं। अशा प्रकारे तुम्हाला जितकं जास्त जमतील तितक्या जास्त सेवा या श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांच्या करायच्या आहे। तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना देखील तुम्ही या सेवा करायला सांगा, म्हणजेच त्या लहान मुलांना देखील या महिन्यात भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त होईल। तर अशा प्रकारे या काही सेवा आहे ज्या आपल्याला आपल्या दररोज श्रावण महिन्यात दररोज करायच्या आहे भगवान भोलेनाथांना प्रसन्न करून घेण्यासाठी। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। झालेली सेवा भगवान शंकरांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।